आसक्तीने कुटुंब पोचता येते, पण व्यवस्था बदलते मित्र हो. आसक्तीने कुटुंब पोचता येते, व्यवस्था बदलते. आपण आसक्तीने कुटुंब पोचत आहोत, समाजाच्या बाधक आणि साधक व्यवस्थेसाठी करतो आपण. लक्षात घ्या, जर तुम्हाला आसक्ती सोडून अनासक्ती जीवन जगायचं असेल, साधक बाधक विचार करावा लागेल, बाधक विचार सोडून द्यावा लागेल, साधक विचार ठेवावा लागेल. आम्ही जेवत नाही का? वरण भात भाजी पोळी जेवतो मी, केळी खातो, शेप खातो, खारका खातो, बदामा खातो. का खात नाही मी? का नाही खात? तुम्हाला कधी नसेल भेटते, मी खातो. किती पैसा आहे माझ्याजवळ, पण व्यवस्था वेगळी केली मी. साधक बाधक गोष्टीचा विचार केला मी, बाधक गोष्टी टाळल्या, साधक गोष्टी ठेवल्या. मला काही कमी नाही, मला नाही संताला कमी, तुम्हालाही काही कमी मिळत नाही. तुम्ही साधक बाधक गोष्टीचा विचार करत असाल मित्र, फायदा काय नाही. किती अधिक किती समजून सांगायचं, किती द्यायचं. संत लिहितात, स्वस्थ इतना माल फिर भी क्यों खरीदोगे नहीं, है स्वस्थ इतना माल फिर भी क्यों खरीदोगे नहीं, है स्वस्थ इतना माल फिर भी क्यों खरीदोगे नहीं, क्यों खरीदोगे नहीं, है स्वास्थ्य इतना क्यों खरीदोगे नहीं, स्वास्थ्य है स्वास्थ्य इतना माल फिर भी क्यों खरीदोगे नहीं. किती सोपा मार्ग आहे. नजदीक से नजदीक है, नजदीक से नजदीक है. पंढरपूरला जायचं नाही काम, काशीला जायचं काम नाही, पुण्यतिथीला जायचं काम नाही, वर्गणी द्यायचं काम नाही, राजो पैशाचं काम नाही, नात्याचं काम नाही, मदतीचं काम नाही. नजदीक से नजदीक है, तो भी न देखोगे कहीं, 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 है स्वास्थ्य इतना स्वास्थ्य इतना क्यों खरीदोगे नहीं, क्यों खरीदोगे नहीं, है स्वास्थ्य इतना, है स्वास्थ्य इतना. काय म्हणतात संत? राष्ट्रसंत लिहितात, है स्वस्थ इतना माल फिर भी क्यों खरीदोगे नहीं. स्वस्त आहे बिलकुल. सकाळी मला फोन आला कष्टकऱ्याचा, बाबाजी थोडीशी डाळ आणायचं विचाराजी. डाळ, तुरीची डाळ आणतो जी बाबाजी तुमच्यासाठी. नाही, मी म्हटलं बापू नको आणू, आहे घरी डाळ. नाराज झाला बिचारा. माझ्या डोक्यात आलं, दिवसा रात्री शेतात जाते, उन्हातानच जाते, तुरी पिकवते, आणि मी घरीच राहतो, आणि माझ्या घरी आहे असून बिचारे आणतो म्हणते. नाही, असून आणतो म्हणते, हा नको म्हणते. कुठं भेटते राजू तुम्हाला स्वस्त माल इतका? है स्वस्त इतना माल भी फिर भी क्यों खरीदोगे नहीं. बिना पैशाचा माल आहे. तू का म्हणे मांडीले दुकानं देतो मोलाविनं सर्व वस्तू, काही मोल नाही, घ्यायला तयार नाही. नजदीक से नजदीक है, फिर भी न देखोगे कहीं. नाही,
मृग जल भरा संसार यह चाखे रहोगे त्रस्त है. तुम्हाला त्याच्यात तुझी आहे. रात्रंदिवस शिव्या खायच्या, संताप याचा, त्रस्त करून सोडायचं, रडाचं, भुकाचं, नाराज व्हायचं, पण जगाचं तेच. जगणं काही बदलायचं नाही. आनंद घन गुरुदेव ही राष्ट्रसंत लिहितात. हृदयस्थ है, हृदयस्थ है. कुठे आहे, कुठं आहे सुख, कुठं गुरुदेव आहे? नाही. अरे तो सांगते का आणि आपण करतो का? कसं शक्य आहे बाबाजी? मध्यम मध्यम. आधी आचरावे घरी, आधी आचरावे घरी, आधी आचरावे घरी, आधी आचरावे घरी, आधी आचरावे मग नटवावी वैखरी, मग नटवावी वैखरी, मग नटवावी वैखरी, मग नटवावी वैखरी. हे आधी आचरावे घरी, मग नटवावी वैखरी, मग नटवावी वैखरी, मग नटवावी वैखरी, मग नटवावी वैखरी. आधी आचरावे घरी, आधी आचरावे आधी आचरावे आधी नाचरावे. लक्षात घ्या, मी बोलता बोलता एक शब्द बोलून गेलो, लक्षात घ्या, विसरू नका कधी. ज्यांना दुसऱ्याची चूक दिसते, ज्यांना दुसऱ्याची चूक दिसते म्हणून आपल्याला संताप येते, चीड येते, राग येते, नाराज होतो, त्यांनी विसरू नये, मला दुसऱ्याची चूक दिसली तर मी त्याच्यापेक्षा तरी शहाणा झालोच हे माना लागेल की तुम्हाला, नाही का? मग शहाण्या माणसाचं काम आहे माफ करणे, विसरून जाणे, गाठ धरून ठेवणे हे शहाण्याचं काम नव्हे बरं का. लक्षात ठेवा तुम्ही. जर तुम्ही गाठ धरून ठेवत असाल, त्याचंच भांडण करून जीवन जगत असाल, परमार्थाचा विषय नाही, धड परमार्थ प्रपंचाचा विषय, दुःखी आल. बऱ्याच गोष्टी विसरून जायचे असते. बघू नको तू वडूनी मागे, जे घडले ते जाऊ दे, नको आठवू कथा कालच्या,
हितच्या तिथे राहू. हे शहाणपणा शिकायचं राजू आपण. लक्षात घ्या, समजदार माणसांनी आई आणि संत झालं पाहिजे. कशाला थोडंसं आहारी जाता मित्र हो. अरे नाही, तुपाची धार खाली पाण्यासंग खाली तर काय फरक पडते? पाप होते ना. पापा पुण्याची व्याख्या कळली नाही का तुम्हाला? जिभेचे चोचले पुरवण्यासाठी इतकं मोठं पाप करताना सुखाची आशा घेऊन बसता. 17 जन्म घेईल ते सुख नाही मिळत मित्र, लक्षात घ्या. म्हणून है स्वस्थ इतना माल फिर भी क्यों खरीदोगे नहीं, नजदीक से नजदीक है फिर भी न देखोगे कहीं. काय करतो म्हणता नाही. मृगजल भरा संसार यह चाखो रहेंगे त्रस्त है, आनंद घन गुरुदेव ही हृदयस्थ है. काही बाहेर जाऊ नका. आपलं हृदय तपा. आपलं हृदय तपासलं, प्रश्न मिटले. हृदय कोठा धुवा आधी आणि बोध भरा मग त्यामधी. हा कोठा धुवून टाकायचा आणि मग बोध भराचं. सितारा भांड्यामध्ये कोण तुम्हाला भजन लाडू देणार आहे? शक्य आहे? भांड सितारा आहे, नाव खरकट आहे, धुतलंच नाही. आणि माझ्या घरी पाहुणचार झाला, बासुंदी द्यायची इच्छा आहे, पण खरकट धुतलं नाही ना, कशी देऊ बासुंदी? दुधाले पैसे खर्चा लागले, त्या पैशाला घाम गळा लागला, दूध घरी आणलं, आटवा लागलं, त्या चुलीपाशी बसा लागलं, कष्ट घ्यायला लागलं. खरकट्या भांड्यात दे म्हणता, कसं शक्य आहे? नाही. आनंद घन गुरुदेव ही हृदयस्थ है हृदय नहीं. गुरुदेव हमारा प्यारा प्यारा जीवन का उजियारा. असू द्या, वेळ नाही का? ऐक नाही. हृदयस्थ आहे, शरीराचे सिंहासनी गुरु बैसले हृदय स्थानी. अशा प्रकारे संतांचा सिद्धांत आणि आपण जे आत्तापर्यंत जे प्रचार करत आलो त्या प्रचाराचा मतितार्थच एवढा आहे की तुम्ही स्वतंत्र जीवन जगा, स्वतंत्र होता येते. जीव होता स्वतंत्र परी कर्मे झाला परतंत्र. एवढे कर्माचे चरित्र विचित्र आणि बाधक. लक्षात घ्या, कर्म करणे स्वतंत्र व्हासाठीच कर्मच करावं लागते आणि परतंत्र व्हासाठी कर्मच करावं. ज्ञानी महात्मा संत भी सत्कर्म को करते गहे, क्रियमान भी यदि था नहीं तो भी जगत हित के लिए. सगळ्या लोकांनी कर्म केले आहे. बिना कर्मानं शेवटच्या क्षणापर्यंत जगताच येत नाही कोणी रा. मी जरी आहो, मला सुद्धा कर्म करावं, फक्त कर्मामध्ये फरक आहे. संत सज्जन सत्कर्म करत गेले, आपण सत्कर्म कुकर्म करतो, कधी कुकर्म नुसते करतो. ज्ञानी महात्मा संत भी सत्कर्म को करते गए, क्रियमान भी यदि था नहीं तो भी जगत हित के लिए. जब तक जीवन है ज्ञान का तब तक कर्म करना ही है, यह देख कर सब जन करे यही बात अनुसरना ही है. कीर्तना प्रवचन तुम काय अनुसरण करायचं आपल्याला नाही. नर करणी करे सो नर का नारायण होय अनुसराचं आहे. तुकड्या दास म्हणे कर्तृत्व करून नर नारायण होशी बापा, हे अनुकरण करायचं आपल्याला. यासाठी कर्म करावं लागेल. पण तुकड्या दास म्हणे कर्म करारे चोखट, अविद्येची वाट चोखाळावी. कर्म करा चोखट करा. राग आला का शांत कर, दिसला का दोष सहन कर, केला का अपमान विसरून जा. कोणाचे अपमान केल्याने अपमान नाही होत. तळ हाताने सूर्य झाकता येत नाही. अपमानाचं काम करशील तरच अपमान होते. लोकांच्या म्हणल्यानं अपमान होत नाही. हे खुणगाटा ठेवा मित्र हो. थोडंसंही तुम्ही सहन करत नाही, थोडासा आदर्श घेत नाही, थोडासाही विचार करत नाही. कसं मग? त्यासाठी राष्ट्र कबीर साहेब म्हणतात, छाडी कुसंग सुसंग में लागे, मिथ्या खर्च से छूटे, करे गुरु भक्ति ज्ञान धन लूटे. छाड़ी कुसंग सुसंग में लागे, मिथ्या खर्च से छूटे. हा जो बोध आहे माग आम्ही बरेचदा घेतला आहे की
संसार से तंग हो रही जनता बड़ी दुखी भई, घर घर मची बेदबुद्ध शाही, शांति तो दिखती नहीं। इसकी कमी उसकी कमी, सब कुछ कमी ही पड़ गया। नहीं पुढं काय, हाँ, जब पेटही भरता नाही तो माँ बाप बेटा लढ गया। घराघरामध्ये भांडणं कशामुळे आहे? अडचणी आहे, पैशाची अडचणी आहे, म्हणून नासधूस सहन होत नाही। संत लिहितात, इसकी कमी उसकी कमी, सब कुछ कमी ही पड़ गया, जब पेटही भरते नाही, माँ बाप बेटा लढ गया। का कारण झालं हे? याचं कारण झालं मिथ्या खर्च, विनाकारणचा खर्च जास्त आहे तुमचा। दोनानेच फक्त पोटाले लागते आणि 14ने पाटीले खर्च करताय तुम्ही, काही कामी नाही धामी नाही। तपासांत करा ना, तपास आपापले कार्यक्रम, काहीच कामी नाही, फक्त दोनांना काय लागते जेवासाठी मित्र? नाही, फक्त 20,000 रुपये घेऊन या तुम्ही, दोघं नवरा बायको, 2 पोरं एक पोरगी, मी पोचतो 12 महिने असेल तयारी, आणा माझ्याकडे 20,000, काहीच लागत नाही, 12 महिने जेव घालतो तुम्हाला। पण यांच्यावर तुंपाचा थेंब पाहिजे, हां, दह्याची चटणी पाहिजे, वांटोळं, तसं कसं जमल राजो? हां, जीबाची चोचली पुरसरी येऊन जगता का तुम्ही? म्हणून कीर्तनामध्ये बसता का? म्हणून ग्रंथ वाचता का? नाही, अरे बापरे, पदोपदी ऐसे उदाहरण, चरित्र बिघडे ग्रंथ ऐकून लक्षात न घेतात। हां, जातील जनभावी कही, ग्रंथांच्या संतांच्या कथनांचा अर्थ लक्षात घेत नाही, लक्षात आलं तर वागताना तो वापरत नाही, म्हणून तुमच्या मागं अडचणी आहे राजो। म्हणून छाडी कुसंग, कुसंगाचा त्याग करा। कुसंगाचे 2 प्रकार आहे, एक भीतरी कुसंग आणि एक बाहेरी कुसंग। बाहेरचा कुसंग आहे, एक दारुडे आपल्या घरात पोरगा आपलाच, त्याच्या संगती आपण जीवन जगत आहोत, कुसंगच आहे तो, नाही असं नाही, वाईट संघ आहे ना। आता त्याला काय कर, पोरग तुमच्या पोटचं पोरग होईन, दारू पेतीन, तुम्हाला खूप शिवाय देते, का कराल तुम्ही? का कराल? मारून टाकाल तुम्हीच तर म्हणता, आपलं पोरग आपल्या मांडीवर रिकामी जागा, मांडी कापून फेकता का जी म्हणता तुम्ही? तुमचा मुलगा तुमच्या मुलावर मांडीवर संडास केली, आता आमचं जुनं होतं हा गलं म्हणे, हे आता सुधारित पद्धत आला, लोक म्हणे तुम्हाला पाठ आहे, त्यानं संडास केली तर मांडी कापून फेकता का तुम्ही? आणि फेकत असाल तुम्ही शहाणे हो का? आईच पात्र व्हाल का तुम्ही? शक्य नाही राजो, आई होणं काही इतकं सोपं आहे का? संत होणं इतकं सोपं आहे? नाही नाही नाही, लक्षात घ्या, सहनशीलता करावं लागेल, सहन करावं लागेल, दुर्लक्ष करावं लागेल, आपण ते कधीच करत नाही। म्हणून इंद्रियाची वाट फिरली माघारा, इंद्रियाची वाट फिरली माघारा, इंद्रियांची वाट फिरली माघारा, इंद्रियांची वाट फिरली माघारा, इंद्रियांची वाट फिरली माघारा, इंद्रियांची वाट फिरली माघारा, वळली से घरा निवृत्तीच्या, निवृत्तीच्या, वळली से घरा निवृत्तीच्या, वळली से घरा निवृत्तीच्या, वळली से घरा निवृत्ती, वळली से घरा निवृत्तीच्या, 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 इंद्रियांची वाट वळली माघारा, इंद्रियांची वाट फिरली माघारा, इंद्रियांची वाट फिरली माघारा,
रामभक्तांचा अभ्यास करणाऱ्यांचं, उपदेशाला बसणाऱ्यांचं, राष्ट्रसंतासारख्या गाडगे महाराजासारख्या संतांना आदरणीय मानणाऱ्यांचं, भक्ती करणाऱ्यांचं, सद्भाविक बनणाऱ्यांचं कर्तृत्व हे आहे की इंद्रियांची वाट फिरली माघारा, लागवडली से घरा निवृत्तीच्या. आता आपली इंद्रिय प्रवृत्तीकडे आहे. प्रवृत्ती कशाला म्हणा, विषयांची जी प्रवृत्ती त्याची विद्याबाधा निश्चिती. आता आपलं लक्ष जगराहाटीकडे आहे. आता आपलं लक्ष जगाच्या समजीकडे आहे. संतांनी जगाच्या समजीतून बाहेर निघा आणि संतांच्या समजीकडे या म्हणून उपदेश केला आहे. लक्षात द्या, उपदेश होता क्षणी सर्व संशय ग्रासूनी, पावे पूर्ण समाधानी ऐशी विवेकी थोडे. संतांनी विवेक करायला सांगितलं आहे आणि नको त्या गोष्टीतून बाहेर निघायला सांगितलं आहे, तिथं राहून नाही. तुम्ही म्हणाल पोरंबाळ काय करा, पोरंबाळ म्हणून तुम्हाला पोचता येत नाही. तुमच्या जीवनात त्याचमुळं अडचणी आहे. तुमची जीवन जगण्याची पद्धती जी आहे ती बंधनदायक आहे. पद्धती दोन आहे जीवन जगण्याची, एक मोक्षदायक आणि एक बंधनदायक पद्धती. बंधनदायक पद्धती असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नाना प्रकारच्या अडचणी आहे. अडचणी सांगताच येत नाही, हजारो अडचणी आहे. किती अडचणी सांगावं. आणि त्यातून निघायचं असेल तर मोक्षदायक जीवन पद्धती हाताळावी लागेल. मोक्षदायक जीवन पद्धतीला काही कष्ट नाही, फक्त विचार, समज आणि स्वभाव बदलावा लागेल. लक्षात घ्या, इंद्रिय जे आहे त्या इंद्रियाचे वळण द्यावं लागले इकडे. लक्षात घ्या. म्हणून छाडी कुसंग सुसंग में लागे, मिथ्या खर्च से छूटे, होवे शक्ती विफल नाही तनकी, निज कारण मन फुटे. स्वतःच्या कल्याणाच्या कारणासाठी मनाला पुष्ट करा. लक्षात घ्या, तुम्ही वाचलंच आहे, भुंकती ती द्यावे भुंके, भुंकोन आपण नाही त्यांचे. समाजाकडे पाहण्यापेक्षा मी त्या दिवशी व्याख्या सांगितली परमार्थीन प्रपंचाची भिशीला, माहीत आहे का. जो परिस्थितीकडे पाहून चालतो त्याचा प्रपंची, आणि जो स्वतःच्या स्थितीमध्ये राहून जगतो त्याचं नाव परमार्थी. अरे परिस्थिती बदलणारी आहे. तुम्हाला पाहिजे तशी परिस्थिती कशी निर्माण होईल ती तुमच्या हातात नाही आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी अपेक्षा करून जीवन जगता कसा परमार्थ शक्य आहे बापो, कसा शक्य आहे. जे तुम्हाला नको आहे तशी परिस्थिती प्राप्त व्हावी म्हणून जीवन जगणं, यामुळंच दुःख आहे तुमच्या जीवनात. जीवन कसं जगावं, परिस्थिती आपल्या हातात नाही आहे, परिस्थिती बाहेरून येणारी आहे, परंतु आलेल्या परिस्थितीवर कशी मात करायची तो पर्याय माझ्याजवळ आहे. मला सुखी राहता ते हसता येते. किती लोकांनी शिव्या दिल्या मला हसता येते. माझी आयुष्याची कमाई जरी जळून गेली आगीमध्ये तरी मला हसता येते का नाही हसता येत. हां, स्वतःच्या स्थितीमध्ये राहा मित्र हो, काही झुरू नका. करू द्या पाप किती करते तर आपल्याला काय करा, जिसी करनी उसके पास हम तुम क्यों उदास. नहीं, कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो स्वर्ग में गया और झूठा नरक में बैठा. तुम्ही काय कराल, कायले चिंता करता रिकामी. दुसऱ्याच्या चिंतेमध्ये जीवन घालवण्यापेक्षा आपल्या सुधाराकडे जीवन घाललं तर आपलं बरं होते राजे हो. नाही, 10 बिघडलेल्या लोकांपेक्षा एका सुधारलेल्या लोकांचं वजन जास्त आहे. पुन्हाही विचार करा, तुम्ही कुटुंबामध्ये तुम्ही सुधारले म्हणून तुमचे कुटुंबाचे लोक तुमचं ऐकत नाही. पहिलाच दिवस आहेत काय म्हणते, तुम्ही बिघडले. तुम्ही कुटुंब चालवायची पद्धत नाही तुम्हाला माहीत. तुम्ही तिथं अहंकार जागा करता, संतांच्या वचनाला पाठमोर होता. कसं शक्य आहे. छाडी कुसंग सुसंग में लागा सुसंग, मिथ्या खर्चचे शुटे, होवे शक्ती विफल नाही तनकी, निज कारण मन पुटे. समाजातले घरातले लोक कसे असो, असलेल्या लोकांमध्ये मला समाधानाने 2 मिनटं 2 दिवस जगता आलं पाहिजे, यासाठी काही पर्याय शोधणं. यासाठी मन बलवान करा. मनाचं हरीश वाढवावं लागेल. मन हलकं असेल तर तुम्हाला नाकावर माशी बसू देता येणार नाही. आणि मन पुष्ट असेल, तुम्ही म्हणता हत्ती गेला आणि शेपूट राहिलं का नाही. हत्ती गेला राजे हो, शेपूटच राहिलं, कायला नाराज होता. मन बलवान झालं काय जगातली शक्ती कोणी तुम्हाला हे होत. म्हणून मन पुष्ट करा स्वतःच्या कल्याणासाठी. पुष्ट कशाने होते, कशाने
हां, त्यागमय ध्येय असेल तर भोगमय ध्येयानी तुष्ट होत नाही. लपू भजे खावं लागते राजेहो भोगमय जीवन जगणाऱ्यांना. दुनियावरचं खोटं बोलायला लागते राजेहो ते भोगमय जीवन जगणाऱ्यांना. दुनियावरचं पाप त्याला माहीत आहे मी पाप करतो, मी खोटं बोलतो म्हणून तरी पण बोलाच लागते. नाही बोला लागत. तुमच्या व्यथा तुम्हाला माहीत कशा आहेत. नोन नेनो संसाराची आटी किती शोषिती करंटी. नाही मित्रो, दुसऱ्या चरणामध्ये म्हटलं आहे शुद्ध स्वभाव जब तक सब होवे जीव अज्ञान न कुटे. कबीर साहेब म्हणतात आपला स्वभाव शुद्ध झाला का जीव अज्ञान न कुटे. कुटे म्हणजे कुटे कांडते, बारीक का विलायची. आपल्याला का संसारामध्ये कांडत आहे. जीव अज्ञान न कुठे, अज्ञानामध्ये कोण आपल्याला कुटत आहे, कांडत आहे रे. बायकोही कांडत आहे, पोरगंही कांडत आहे, पोरगीही कांडत आहे, शेजारीही कांडत आहे, चांगलाही कांडत आहे आणि वाईटही कांडत आहे. किती तुमचं लसणजीर बारीक करत आहे काही पता आहे का तुम्हाला. हां, आता निबर कट्टीचे म्हणून कधी दाखवत नाही तुम्ही, उगाच तरी हसता पण आतमध्ये लढच आहे. नाही व्यवहारी धड काय परमार्थी रड. म्हणून मित्र शुद्ध स्वभाव जबन, सगळा शुद्ध स्वभाव झाला का जीव अज्ञान न कुटे. कारण सिद्धांत संतांचा एक आहे. मी नेहमी सांगत आलो म्हणजे माझ्या सांगण्यामध्ये बोलण्यामध्ये संतांच्या वचनांचा साहित्याचा प्रभाव आहे. माझ्याजवळ काहीच नाही आहे, मला त्यांचे वचनं पटले आहेत. मी नेहमी सांगत आलो ज्या क्षणाला तुम्हाला ज्या कार्यक्षेत्रामध्ये दुःख येते, मनस्ताप येते, चीड येते, संताप येते, याला कारण कोण आहे. आपली समज आहे. नेहमीच सांगतो शुद्ध समज, शुद्ध क्रिया, शुद्ध ही निज व्यवहार, ये तीनों जब प्राप्त भये तबही अपन सुधार. तर संत महात्म्यांनी सत्कर्म केले, कुकर्म सोडले. शुद्ध स्वभाव बनवा. स्वभावाने समज बदलली का सगळे प्रश्न मिटतात. हा आमचा अनुभव आहे. मला नाना प्रकारच्या कसोटीतून यावं लागलं. लहानपणी गरिबीतून यावं लागलं. मोठा झालो, डॉक्टर केली, टेलर काम केलं, कसोटीतून यावं लागलं. आता प्रतिकूल परिस्थितीतून जातो आज आहे पण कोणाची मदत न घ्यायचा विचार. आज मला आजच्या प्रसंगी आज मी ठरवलं सांगायचं याच्यासमोर, माझे तुम्ही भक्त असाल मला माझ्या प्रारब्धाने जगू द्या. प्रारब्ध ही काय चीज आपण अनुभव घेत नाही. मला कोणी कपडे घेऊ नये, मला कोणी पैसे देऊ नये. कारण परावलंबी बनवू नये. माणसानं स्वतंत्र जीवन बनवलं पाहिजे. अरे मोठ्या मोठ्या राजांनी भोगले मोठे, आपण आपल्या प्रारब्धाचा भोग भोगायला हरकत काय. तुम्ही मदत करू पाहता. कसं शिकायचं, कोणी अनुभव कसा घ्यायचा, कायला मदत पाहिजे. स्वतंत्र जीवन जगू द्या ना. आहे माझ्याजवळ, माझे नसेल तरी ठीक आहे. मी ज्यावेळेस अविवाहित राहायचं ठरवलं त्या दिवशी शिफारस पत्र लिहून ठेवलं मी. वेळ आणि मी ठरवलं 1984ला की जगताना आपल्या जीवन जगण्यामध्ये दुसऱ्याच्या पैशाची साथ घ्यायची नाही. परिस्थिती आली तर एक भाकर मागून खायची. त्यापेक्षा परिस्थिती आली तर झाडाखाली पाय फडफडून मरायचं, पण मदत घ्यायची नाही. कारण मदत देणाऱ्या खूप अडचणीत आहे. आपण चांगले आहो, आम्ही भरपूर सुखी आहो, नाही का. हा संतोष हो, दोन पायला अनुकाजी म्हणून तुरी. त्या संतोषमध्ये माझ्यामध्ये किती अंतर आहे, त्याला किती अडचणी आहे. पुरी आहे, कष्ट करायला लागते. मी बिना कष्टानं खातो. आमच्याकडे दोन पायला तुरी आणते. आमचा बाई बाबाजीला सांगू नका, बाबाजी शिवा देते. शिवा देऊन तुम्ही आणता म्हणजे तुम्ही आमचं ऐकत आहे का तुम्ही. नाही, कशाला आणता. मित्रो, घेऊ नका, न घ्यायचं शिकवा लोकांना, नाही का. आपण का शिकवायचं. आधी शिकवण जो शिकवी तोची पावेल उंच पदवी. हे शाली घेता तुम्ही. कुठचं आणलं का ते स्वागत. अगोदर नव्हतं. प्रत्येक गावली शाली घेते. काय शाली घ्यायला लागते राजू. अरे मला माझा उपदेश माझ्या कामी आणून देता की नाही. मला नाक ठेवता का नाही बोलायचं. का काम आहे त्याचं. साधं फूल घ्या, नमस्कार करा. हे जगामधले ज्या राहट्या आहे ह्या लुटण्याच्या आहे, फसण्याच्या आहे, अधोगतीला जाण्याच्या आहे. राजे लक्षात घ्या. आपण स्वतःचा घास दुसऱ्याला चारा, पण दुसऱ्याचा घास घेऊ नका. हे शिकवतो आपण. म्हणून
देह स्वभाव शुद्ध सब होवे, जीव अज्ञान न कुटे. स्वभाव आणि समज बदलला की या जगामध्ये कोणतीही तक्रार नाही, कोणती अडचण नाही. आपण ते बदलत नाही. म्हणून संत शेवटी म्हणतात